आता वळत मोठ्या टॉप 9 ला। पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन। पुणे विद्यापीठ परिसरात तरुण एकत्र। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात आंदोलन। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर 188 ग्रामपंचायतींना नोटिसा। ज्या गावात दारू बनवली जाते त्या गावांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोटीस दिली। इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे माफ। मोदी सरकारचा निर्णय सर्वसामान्यांना मोठा दिलासा। 22 ते 30% इथेनॉल मिश्रित पेट्रोल एक्साइज ड्युटी कक्षेबाहेर। विमान इंधन दरवाढीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या 5 विमानसेवांमध्ये कपात। गोवा आणि हैदराबाद विमानसेवा 16 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत बंद। दिल्ली विमानसेवा 1 जुलैपासून बंद। नवी मुंबई आणि बंगळुरूच्या फेऱ्याही कमी। धाराशिव जिल्ह्यामध्ये पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी दुहेरी संकटात। युरिया आणि खताच्या तुटवड्यासह बियाण्यांचे दर प्रति बॅग 500 रुपयांनी वाढले। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। बीडमध्ये दादा खिंडकरकडून भाऊ समाधान खिंडकरला बेदम मारहाण। बीड पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील घटना। दादा खिंडकरसह आणखी एकावर गुन्हा दाखल। मनमाडचे नगरसेवक मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र रद्द। नाशिक जात विभागीय पडताळणी समितीचा निर्णयाविरुद्ध हायकोर्टात जाणार मजीद शेख यांचा निर्णय। समृद्धी महामार्गावर मुंबईवरून नागपूरला येणाऱ्या ट्रॅव्हल्समधून एमडी पावडरची तस्करी। 2 आरोपींना अटक। 11,31,900 रुपये किमतीचे एमडी पावडर जप्त। ठाण्यात वयोवृद्धास मारहाण करणाऱ्या कॅब चालकावर गुन्हा दाखल। 14 तासांच्या प्रतीक्षेनंतर कॅब चालकावर गुन्हा दाखल। ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांकडून पुढील कारवाई। शिंदेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख नितेश पाटोळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। दरम्यान वृद्ध व्यक्तीशी राज ठाकरेंचा संवाद।